Look at that, just shooting back and forth. That is crazy. Oh my God, they're all shooting back and forth. तब्बल 15 वर्षानंतर पुन्हा एकदा जागतिक महासत्तेला हादरा बसलाय. Look at this. अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओर्लँडोमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. ओर्लँडोच्या पल्स या प्रसिद्ध LGBT नाईट क्लबमध्ये घुसून एका माथेफिरूनं अंधाधुंद गोळीबार केला. यात 50 ठार तर 55 जखमी आहेत. रविवारी मध्यरात्री 2 वाजता केवळ एका माथेफिरूनं केलेल्या नरसंहारानं संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडालेली असून 9/11 नंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं बोललं जात आहे. ओमर सिद्दीकी मतीन या आयसिस समर्थक तरुणानं हा हल्ला केल्याचं समोर आलंय. हल्लेखोर ओमर मतीनची ओळख करून घेऊया. तो 29 वर्षांचा होता. न्यूयॉर्कमध्ये त्याचा जन्म झालेला, पण तो अफगाण वंशाचा अमेरिकन होता. 2007 सालापासून जगातील एका मोठ्या सिक्युरिटी फर्ममध्ये सुरक्षा अधिकारी म्हणून त्यांनी नोकरीही केली. गेली 2-3 वर्ष तो अमेरिकन तपास यंत्रणा FBI रडारवर होता. दहशतवाद्यांच्या मनसुब्यांचं समर्थन केल्याचा आरोप ओमर मतीनवर आहे. खरं तर 1-2 वेळेला FBIनं ओमर मतीनची चौकशी केली, मात्र FBIच्या हाती फारसं काही लागलं नाही. पल्स क्लबवर ओमरनं केलेल्या गोळीबारात 50 जण ठार तर 53 लोक जखमी झालेत. पल्स क्लब हा LGBTच्या पसंतीचा ओर्लँडोमधला प्रसिद्ध गे क्लब मानला जातो. खरं तर या हल्ल्यादरम्यान ओमरनं 911ला फोन करून आपण आयसिस सोबत असल्याचा दावाही केला होता. या क्लबमधली पोलिसांची कारवाई तब्बल 3 तास चालली आणि या कारवाईमध्ये अखेर ओमरचा खात्मा करण्यात आला. ओमरच्या वडिलांनी मात्र ओमरच्या दहशतवादी कनेक्शनबाबतचे आरोप फेटाळून लावलेत. ओमरचा समलैंगिक संबंधांना विरोध होता. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांविरोधात त्याच्या मनात घृणा होती आणि याच रागातनं ओमरनं हा हल्ला केला असू शकतो असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. तर ओमर पहिल्यापासूनच माथेफिरू असल्याचं वक्तव्य त्याच्या पूर्व पत्नीनं केलंय. Few months after we were married, I saw his instability and I saw that he was bipolar and he would get mad out of nowhere. That's when I started worrying about my safety, and then after a few months he started abusing me physically, mentally. He was mentally unstable and mentally ill. That's the only explanation that I could give, and he was obviously disturbed deeply and traumatized. या प्रकरणी FBIनं वेगानं तपास सुरू केलाय. हा दहशतवादी आणि द्वेष पसरवणारा हल्ला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी म्हटलंय. We've reached no definitive judgment on the precise motivations of the killer. The FBI is appropriately investigating this as an act of terrorism, and I've directed that we must spare no effort to determine what, if any, inspiration or association this killer may have had with terrorist groups. एका हॉटेलात शिरून तिथल्या शेकडो लोकांना बंदी बनवून केलेला हा हल्ला मुंबईतल्या 26/11च्या हल्ल्याची आठवण करून देणारा ठरलाय. निरपराध लोकांवरती बेछूट गोळीबार करणाऱ्या ओमरनं मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबच्या आठवणी जागा केल्यात. द्वेष आणि दहशत पसरवणाऱ्या हल्ल्यानं केवळ अमेरिकाच नाही तर अवघं जग पुन्हा एकदा हादरून गेलंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.